पार्लमेंटला, तर तो जनरलाइज लॉ असला पाहिजे. सुप्रीम कोर्टात लागू व्हावा, तो सगळीकडेच लागू व्हावा. त्याच्यामुळे असणारा आता मी जे बघतोय ते स्पेट ऑफ पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये येतील. त्याच्यामध्ये नुसतं गवई यांचं नाही आहे, तर चंद्रचूडांचंही तिथे असणारं हे आहे की क्रीमी लेअर यावा म्हणून. माझं म्हणणं असं आहे, क्रीमी लेअर यायचं असेल ते अक्रॉस दी बोर्ड तो आला पाहिजे. तो सिलेक्टिव्हली आला की पुन्हा पिटिशन होईल की आर्टिकल 14ला हिट करते की डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सर्टन फॅक्टर्स. सगळ्यात मोठी फलस्फूर्ती आम्ही असणारं हे यात्रेची मानतो, जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही, हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण त्यांचं होतं की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे. त्यातल्या काही जणांचं असं मत होतं की श्रीमंत आणि गरीब मराठ्याच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय. आणि अशा वेळेस कुणबी समाज कुठे राहील, तो व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठा पाटील देशमुख यांच्याबरोबर आहे. आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो, आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे. आणि ही शंका कुणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामधली ही आहे की जे मला त्यांनी पुसदलाही बोलून दाखवली आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी भेट झाली, त्याच्यामध्येही त्यांनी बोलून दाखवलं. हे जे मिलीभगतचा जो खेळ चालला आहे ना, तो त्यांना चालू द्या. आम्हाला महाराष्ट्र शांतता करायचा आहे, तो आम्ही शांतता करतो. चंद्रकांत पाटलांचं एक कालचं स्टेटमेंट आहे की ओबीसींचंही सब क्लासिफिकेशन करून जर आरक्षण जर देण्यात आलं तर सर्वांना त्या जातींना तेवढा वाटा देण्यास सोयीस्कर होईल. आपल्या इथं झालेलंच आहे. अभ्यास कमी दिसतोय मला. मी कालचं स्टेटमेंट नाही, मी आजचं तुम्हाला सांगतो आहे की VJNT हा वेगळा आला आहे, पण DT हा वेगळा आला आहे. त्याच्यामुळे असं त्यांचं वर्गीकरण झालेलंच आहे. मग येणाऱ्या काळात ओबीसीमध्ये पण कुणबी किंवा धनगर तेली अशा काही जातींचं वर्गीकरण होणार आहे का? सरकारचा तसा काही डाव आहे? सरकारचा डाव मी जो म्हणालो आहे की विधानसभेनंतर विधानसभेच्या माध्यमातून जनगणनेचा प्रस्ताव, ओबीसींची जी मागणी आहे, जनगणनेचा जो जनगणना ओबीसींची झाली पाहिजे,
त्याला मान्य करून जोपर्यंत जनगणनेच्या माध्यमातून टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती. जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं तेच विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणि माझी खात्रीलायक माहिती आहे की या संदर्भातल्या काही व्यक्ती यांनी असा निर्णय होईल असं अनेक जणांना सांगत सुटलेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राजकीय नेत्यांशी बोललेलो आहोत आणि या दृष्टीला ते असणारं त्यांची सहमती आहे, पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे. नुकताच जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यात खरं तर शेड्यूल ट्राईबचा निर्णय देण्याची गरज नव्हती आणि त्यात एक अनुसूचित जातीतीलच सुप्रीम कोर्टाचे जज आहेत ते स्वतः म्हणतात की क्रिमिलियर म्हणूनच म्हटलं माझं ट्विटच होतं की त्यांनी इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करावी की मी क्रिमी लेअरमध्ये येतो आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. तुम्हाला जजमेंट लिहिण्याची हिंमत आहे तर ती ॲक्शनमध्ये आणण्याची सुद्धा ताकद पाहिजे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाटलेल्या आहेत. दुसरी भेट काल झालेली आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरलेली कसं? काँग्रेसवाल्यांना कणा नाही आहे. काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते. जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितला इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेंचा. याचा सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसेना मानतोय. जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे. त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये मांडली असती. पण आपल्याला असताना दिसतंय की काँग्रेस पार्टीमधला कोणी नेता हे मांडायला तयारही नाही अशी माझी माहिती आहे. त्या बैठकीमध्ये मांडायलाच तयार नाही आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसा आलो तशी पहिली बैठक जी ओबीसींबरोबर झाली त्यामध्ये विदर्भातला कुणबी ही चर्चा झाली. जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे, माळी समाजाचे, तेली समाजाचे, बंजारा समाजाचे, टाकुणकार समाजाचे आणि लहान ओबीसीचे यांचा सवाल
की विदर्भातला कुणबी जो आहे तो ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल? आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होतं, पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज, पाटील समाजाशी बसतात, देशमुख समाजाशी बसतात. आरक्षण बचाव यात्रा ही आम्ही जी सुरुवात केली, हिला सारं प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. आणि जी काही छगन भुजबळ यांनी मराठवाड्यामध्ये 77 सालची नामांतराची परिस्थिती आहे, असं जे वक्तव्य झालं आणि त्याच्याचबरोबर NCPचे नेते शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं जे वक्तव्य केलं, आज खात्रीलायक आणि शाश्वतीने मी हे विधान करू शकतो की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, यातून जे 2 तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा गट आणि दुसरा ओबीसींचा असणारा गट राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेतून उद्ध्वस्त झाले. आरक्षण, त्याची अंमलबजावणी आणि शेवटचा निर्णय कोणाचा